अमरावती शहरालगतच्या छत्री तलाव परिसरात हनुमानगढी मार्गावरील डोंगरावर वनक्षेत्रात बुधवारी सायंकाळी आग भडकली। या आगीत सुमारे 7 ते 8 किलोमीटर परिसरातील वनसंपदा जळून खाक झाल्याची प्राथमिक माहिती समोर येते। दरम्यान ही आग नैसर्गिक कारणांमुळे लागली की त्यामागे कुठलं षडयंत्र आहे याबाबतही प्रश्न उपस्थित होत आहेत। सुरुवातीला सुमारे 1 किलोमीटर परिसरात पसरलेली आग पुढे वाढत जाऊन अंदाजे 7 ते 8 किलोमीटर पर्यंतच्या जंगल क्षेत्रात पसरल्याचं दिसून आलं। आगीच्या प्रचंड ज्वाळांमुळे जंगलातील हिरवीगार तसंच सुकी झाडं जळून खाक झाली। या आगीत जंगलातील प्राणी पक्षी सैरावैरा पळताना दिसले तर काहींचा बळी गेल्याचीही शक्यता व्यक्त केली जाते। आगीची माहिती मिळताच महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाची गाडी घटनास्थळी दाखल झाली। मात्र आग डोंगराळ भागात लागल्यामुळे अग्निशमन दलाला थेट त्या ठिकाणी पोहोचता आलं नाही। त्यामुळे आगीवर नियंत्रण मिळवणं कठीण झालं। अचानक एवढ्या मोठ्या प्रमाणात आग कशी लागली याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। वन विभागाचा निष्काळजीपणा की कोणाचं षडयंत्र याबाबत शहरवासियांमध्ये चर्चा सुरू असून आगीच्या ज्वाळा दूरवरूनही स्पष्टपणे दिसत होत्या। वन विभागाकडून या घटनेची चौकशी केली जाणार असल्याची माहिती मिळाली आहे।